Now today we will discuss about biotechnology, principles and processes. या चॅप्टरमधलं आपलं लेक्चर नंबर 1. याच्यामध्ये आपण RDNA टेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग, which are the steps involved in RDNA टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये कोणकोणत्या स्टेप्स येतात? जेनेटिक इंजिनिअरिंग इज द मॅन्युप्युलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. Manipulation of genetic material into living cell by insertion of desired gene into plasmid vector. That is called as genetic engineering किंवा RDNA टेक्नॉलॉजी. म्हणजे मॅन्युप्युलेशन करणे जेनेटिक मटेरियल इंटू लिव्हिंग सेल बाय इन्सर्शन ऑफ डिझायर्ड जीन इंटू प्लाझमिड व्हेक्टर. नाउ विच आर द स्टेप्स इन्वॉल्व्ड इन रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये कोणकोणत्या स्टेप्स येतात? याच्यामध्ये आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन, ही पहिली स्टेप येते, आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन. सेकंड स्टेप आयसोलेशन ऑफ व्हेक्टर, ही दुसरी स्टेप येते. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ रिकॉम्बिनंट DNA, फॉर्मेशन ऑफ RDNA म्हणजे रिकॉम्बिनंट DNA. इंट्रोडक्शन ऑफ RDNA, इंट्रोडक्शन ऑफ रिकॉम्बिनंट DNA इंटू होस्ट सेल. होस्ट सेलमध्ये RDNAला इंट्रोड्यूस केला जाते. and selection and multiplication of host cell, selection and multiplication of host cell, selection and multiplication of host cell. So these are the steps involved in recombinant DNA technology. म्हणजे genetic engineering, that is manipulation of genetic material into living cell by insertion of desired gene into plasmid vector. मग जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये पहिली स्टेप आहे आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीनचं आयसोलेशन करणे. डिझायर्ड जीन म्हणजे पॅसेंजर DNA. डिझायर्ड जीनला म्हणतात पॅसेंजर DNA, फॉरेन DNA. इट इज द टार्गेट DNA. याला टार्गेट DNA सुद्धा म्हणतात किंवा याला म्हणतात डोनर DNA. हा डिझायरेबल जीन आहे म्हणजे पॅसेंजर DNA आहे. पॅसेंजर DNA व्हेक्टर DNA मध्ये बसतो. व्हेक्टर इट इज प्लाझमिड व्हेक्टर. प्लाझमिड मोस्ट कॉमनली यूज प्लाझमिड व्हेक्टर इज द ॲग्रोबॅक्टेरियम प्लाझमिड किंवा ई कोलाय प्लाझमिड, इशर्शिया कोलाय प्लाझमिड किंवा ॲग्रोबॅक्टेरियम प्लाझमिड. सो व्हॉट आर प्लाझमिड्स? प्लाझमिड्स these are extra chromosomal genetical segment present in bacterial cell. बॅक्टेरियल सेलमध्ये जे एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक सेगमेंट असतात त्याला म्हणतात प्लाझमिड. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये प्लाझमिड्सचा वापर केला जातो व्हेक्टर म्हणून.
म्हणजे आपण जो फॉरेन डी एन ए काढतो डिझायरेबल जीन, तो व्हेक्टर डी एन एमध्ये बसवला जातो. याच्याकरता या प्लाझमिड व्हेक्टरला सुरुवातीला कट केलं जाते बाय द कटिंग एन्झाईम मॉलिक्युलर सीझर, दॅट इज रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम हा जेनेटिक सीझर आहे. याच्या मदतीनं हा जो प्लाझमिड व्हेक्टर आहे, दॅट इज द व्हेक्टर डी एन ए. व्हेक्टर डी एन ए म्हणजे याला व्हेइकल डी एन एसुद्धा म्हणतात. व्हेक्टर डी एन ए हा व्हेइकल डी एन ए असतो आणि या व्हेक्टर डी एन ए किंवा व्हेइकल डी एन एमध्ये पॅसेंजर डी एन ए म्हणजे डिझायरेबल जीन म्हणजेच टार्गेट डी एन ए, डोनर डी एन ए हा बसवला जातो. याच्याकरता व्हेक्टर डी एन एला सुरुवातीला कट करतात रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईमनी आणि हा जो डिझायरेबल जीन आहे हा याच्यामध्ये बसवला जातो. याचं लिगेशन केलं जाते बाय डी एन ए लायगेज एन्झाईम. म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये दोन महत्त्वाचे एन्झाईम्स येतात, एक रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज आणि दुसरा डी एन ए लायगेज एन्झाईम. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम म्हणजे मॉलिक्युलर सीझर. मॉलिक्युलर सीझर जेनेटिकल स्काल्पेलसुद्धा याला म्हणतात, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईमला. आणि डी एन ए लायगेज एन्झाईम हा पेस्टिंग एन्झाईम आहे. म्हणजे हा जो फॉरेन डी एन ए असतो, पॅसेंजर डी एन ए, टार्गेट डी एन ए किंवा डोनर डी एन ए जो असतो, हा लिगेशन करण्याकरता डी एन ए लायगेज एन्झाईमचा वापर केला जातो. आणि रिकॉम्बिनंट डी एन ए तयार होतो, आर डी एन ए. रिकॉम्बिनंट डी एन ए, इट इज द रिकॉम्बिनंट व्हेक्टर. याला रिकॉम्बिनंट व्हेक्टरसुद्धा म्हणतात. रिकॉम्बिनंट डी एन ए, रिकॉम्बिनंट व्हेक्टर हा तयार झाल्यानंतर बाय डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशन इट इज इन्सर्टेड इनटू द होस्ट सेल. डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशननी हा आर डी एन ए बॅक्टेरियल सेलवर सोडला जातो. अपटेक ऑफ आर डी एन ए फ्रॉम सराउंडिंग मीडियम बाय द बॅक्टेरियल सेल इज कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशननी हा ॲग्रोबॅक्टेरियम सेलमध्ये होस्ट सेल, मोस्ट कॉमनली यूज होस्ट सेल इज द ॲग्रोबॅक्टेरियम सेल. आणि ॲग्रोबॅक्टेरियम सेलमध्ये हा रिकॉम्बिनंट डी एन ए टाकला जातो. रिकॉम्बिनंट डी एन ए ॲग्रोबॅक्टेरियम सेलमध्ये टाकला की या सेलला कल्चर मीडियमवर ठेवलं जाते आणि कल्चर मीडियमवर या ॲग्रोबॅक्टेरियम सेलचं, ही जी ॲग्रोबॅक्टेरियम सेल असते, इट इज द होस्ट सेल. ही जी ॲग्रोबॅक्टेरियम सेल आहे ही होस्ट सेल आहे. याच्यामध्ये रिकॉम्बिनंट डी एन ए टाकला जातो बाय डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशन आणि नंतर या सेलला कल्चर मीडियमवर ठेवतात. कल्चर मीडियमवर ही सेल मल्टिप्लाय होते आणि मल्टिप्लाय झाली तर याच्यापासून ट्रान्सफॉर्मंट सेल्स तयार होतात. दीज आर द ट्रान्सफॉर्मंट सेल किंवा क्लोनल सेल्स. आणि हे जे ट्रान्सफॉर्मंट सेल किंवा क्लोनल सेल्सचं कल्चर तयार झालं. जसं बीटी कॉटन प्लांट आहे, बीटी कॉटन प्लांटमध्ये बीटी जीन बॅसिलस थुरिनजेनेसिस बॅक्टेरियामधला जीन आहे आणि हा बीटी जीन व्हेक्टरवर बसवला, आर डी एन ए तयार झाला. रिकॉम्बिनंट डी एन एला बॅक्टेरियल सेलमध्ये टाकून मल्टिप्लाय केलं आणि ट्रान्सफॉर्मंट सेल्स तयार झाल्या, क्लोनल सेल्स. त्याचं कल्चर कॉटन प्लांटला अप्लाय केलं तर त्याच्यावर ट्यूमर तयार झाला आणि ट्यूमरमधून सेल काढून टिश्यू कल्चर टेक्निकनी बीटी कॉटन प्लांट डेव्हलप झालं. नाव मोस्ट कॉमनली यूज प्लाझमिड व्हेक्टर इज द आर्टिफिशियली सिंथेसाइजसुद्धा प्लाझमिड्स आहेत. जसं आर्टिफिशियली सिंथेसाइज प्लाझमिड आहे एक तर PBr322 प्लाझमिड. प्लाझमिड which is constructed by बॉलिवर रॉड्रिग्स. बॉलिवर आणि रॉड्रिग्स यांनी कन्स्ट्रक्ट केलेला प्लाझमिड आहे. इशर्शियाई कोलाय बॅक्टेरियल सेलमधला प्लाझमिड आहे. त्याचं आर्टिफिशियल कन्स्ट्रक्शन बॉलिवर आणि रॉड्रिगेजनी केलं. 322 इज द नंबर टू डेसिग्नेट धिस प्लाझमिड. आता हा जो प्लाझमिड आहे हा ई कोलाय प्लाझमिड PBr322 प्लाझमिड आहे.
आणि हा जो प्लिबिया 322 प्लाझमिड असतो याच्यामध्ये ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन ROP, that is repressor of primer, protein which is involved in replication of this plasmid, that is ROP. ORI, origin of replication. origin of replication म्हणजे इथून रेप्लिकेशन सुरू होते तो जीन म्हणजे ORI जीन. म्हणजे ORI जीन ROP जीन याच्यामध्ये दिसतो. त्यानंतर अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन, एम्पिसिलिन रेजिस्टन्स जीन याच्यामध्ये आहे. टेट्रासायक्लिन रेजिस्टन्स जीन आहे. दीज आर कॉल्ड ॲज द सिलेक्टिबल मार्कर्स. यांना म्हणतात सिलेक्टिबल मार्कर. एम्पिसिलिन रेजिस्टन्स जीन आणि टेट्रासायक्लिन रेजिस्टन्स जीन हे दोन सिलेक्टिबल मार्कर्स याच्यामध्ये आहेत. म्हणजे याच्यावर आपण मार्क करू शकतो. अँड these genes means this site is resistance to tetracycline drug. आणि ही जी साईट आहे ही एम्पिसिलिन रेजिस्टन्स साईट आहे. म्हणजे ही जी साईट आहे ही एम्पिसिलिन ड्रग करता रेजिस्टंट साईट आहे. आता ही जे टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन आहे याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन क्लोनिंग साईट्स आहेत. क्लोनिंग साईट्स कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये? टेट्रासायक्लिन रेजिस्टन्स जीन याच्यामध्ये क्लोनिंग साईट आहे BAMH फर्स्ट, बॅसिलस अमायलोलिक्रिफेसियन्स H1, SAL फर्स्ट. ही क्लोनिंग साईट आहे, रिस्ट्रिक्शन साईट आहे, रेकग्निशन साईट आहे. म्हणजे हे एन्झाईमचे नाव आहेत. BAMH1 बॅसिलस अमायलोलिक्रिफेसियम फर्स्ट, स्ट्रेप्टोमायसेस अल्बस SAL म्हणजे स्ट्रेप्टोमायसेस अल्बस फर्स्ट. दीज आर द एन्झाईम क्लोनिंग साईट, रिस्ट्रिक्शन साईट आहेत. म्हणजे या एन्झाईम करता ह्या इथं रिस्ट्रिक्शन साईट आहे. रिस्ट्रिक्शन साईट रेकग्निशन साईटचं एक वैशिष्ट्य असते. याच्यामध्ये पॅलेंड्रोमिक सिक्वेन्सेस असतात. बेस पेअर सिक्वेन्स दॅट आर सेम व्हेन रीड फॉरवर्ड और बॅकवर्ड. म्हणजे जसं आहे GAATTC, GAATTC म्हणजे इकडून पहा GAATTC इझिली फॉरवर्ड डायरेक्शन, बॅकवर्ड डायरेक्शन. GAATTC ग्वानिन ॲडेनाइन ॲडेनाइन थायमिन थायमिन सायटोसिन. इकडून ग्वानिन ॲडेनाइन ॲडेनाइन थायमिन थायमिन सायटोसिन. दीज आर द पॅलेंड्रोमिक साईट, रेकग्निशन साईट, रिस्ट्रिक्शन साईट. म्हणजे हा एन्झाईम या साईटमध्ये पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स साईटमध्ये याला कट देऊ शकतो, याला कट करू शकतो. BAMH1 SAL फर्स्ट. तर टेट्रासायक्लिन रेजिस्टन्स जो जीन आहे याच्यामध्ये दोन एन्झाईम करता साईट आहे. दोन एन्झाईम्स कोणते? तर BAMH1 आणि SAL फर्स्ट. तसंच एम्पिसिलिन रेजिस्टन्स जो जीन आहे याच्यामध्ये दोन साईट्स आहेत. म्हणजे दोन एन्झाईम याला कट करू शकतात. एक PST1 आणि PUV फर्स्ट. प्रॉव्हिडेन्शिया स्टुआर्टिक फर्स्ट. PST1 म्हणजे काय? प्रॉव्हिडेन्शिया स्टुआर्टिक. PVU फर्स्ट मीन्स प्रोटियस व्हल्गॅरिस फर्स्ट. प्रोटियस व्हल्गॅरिस फर्स्ट, प्रॉव्हिडेन्शिया स्टुआर्टी फर्स्ट. हे दोन एन्झाईम्स आहेत आणि हे एन्झाईम इथं कट करू शकतात. म्हणजे पॅलेंड्रोमिक साईटला हे रेकग्नाईज करतात आणि इथून कट देऊ शकतात. म्हणजे दोन सिलेक्टिबल मार्कर्स आहेत. एम्पिसिलिन रेजिस्टन्स
जीन आहे याच्यामध्ये आणि टेट्रासायक्लिन रेजिस्टन्स जीन आहे. तसं याच्या वरच्या साईडला इको आर फर्स्ट, CLA1 हिंड थर्ड, हिमोफिलस इन्फ्लुएंझी RD स्ट्रेन, अँड थर्ड इज द ऑर्डर ऑफ डिस्कवरी. तसंच कॅरिओफॅनॉन लॅटम CLA1 म्हणजे कॅरिओफॅनॉन लॅटम फर्स्ट, इको आर फर्स्ट. इको आर फर्स्ट means Escherichia coli RY13 is the strain and first enzyme discovered, that is the order of discovery. म्हणजे हा जो PBr322 आहे आर्टिफिशियली कन्स्ट्रक्टेड जो प्लाझमिड आहे की जो बॉलिवर आणि रॉड्रिगेजनी कन्स्ट्रक्ट केलेला आहे, हा इश्चरशिया कोलाई बॅक्टेरियामधला प्लाझमिड आहे. त्याचं आर्टिफिशियल कन्स्ट्रक्शन केलं आणि आर्टिफिशियल कन्स्ट्रक्शन करण्यामध्ये याच्यामध्ये 2 सिलेक्टेबल मार्कर्स आहेत, एम्पिसिलिन रेजिस्टन्स जीन आहे आणि टेट्रासायक्लिन रेजिस्टन्स जीन आहे. खालच्या बाजूला याच्यामध्ये ORI जीन आणि ROP जीन आहे. ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन की जिथून रेप्लिकेशन प्लाझमिड सुरू करतो. ROP मीन्स रिप्रेसर ऑफ प्रायमर, means the protein involved in replication of this plasmid. या प्लाझमिडचं जे रेप्लिकेशन आहे ते होण्यामध्ये जे प्रोटीन भाग घेते त्याला म्हणतात ROP. याच्यामध्ये 2 सिलेक्टिबल मार्कर्स आहेत आणि क्लोनिंग साइट्स किती आहेत त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये क्लोनिंग साइट आहे ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7 आणि 8 क्लोनिंग साइट्स आहेत त्याच्यामध्ये. देर आर 8 क्लोनिंग साइट्स इन PBr322 प्लाझमिड. हा इश्चरशिया कोलायमधला प्लाझमिड आहे. त्याचं आर्टिफिशियल कन्स्ट्रक्शन केलं बॉलिवर आणि रॉड्रिग्ज यांनी. नाऊ द स्टेप्स विच आर इन्वॉल्ड इन DNA जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर मॅन्युप्युलेशन करणे जेनेटिक मटेरियलचं लिव्हिंग सेलमध्ये बाय इन्सर्शन ऑफ डिझायर्ड जीन इनटू प्लाझमिड व्हेक्टर. तर हे आपलं लेक्चर फर्स्ट होतं. बायोटेक्नॉलॉजी युनिटमध्ये प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस NCERTमध्ये जे चॅप्टर दिलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या स्टेप्स आणि हा आर्टिफिशियली कन्स्ट्रक्ट केलेला प्लाझमिड आहे. बॉलिवर आणि रॉड्रिग्जने कन्स्ट्रक्ट केला PBr322 प्लाझमिड. आज आपण आता इथं थांबून देऊ आणि उद्या कंटिन्यू करू. थँक्यू.